आज आपण अशा प्रकारे पनीर रोल घरच्या घरी करणार आहे. चपातीपासून सुंदर असा टेस्टी सर्वांना आवडेल असा. तर चला तर बघूया साहित्य. आज मी तुम्हाला झटपट पनीर रोल पटकन कसा करतात ते दाखवते. त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. पनीर, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा उभा चिरलेला, दही, इथे क्रश केलेली हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेले, क्रश केलेलं आलं लसूण घेतलेला आहे, कसुरी मेथी, इथे मॅगी मसाला घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे. चला तर आपण करूया. बाउल घेतलेला आहे. बाउल मध्ये आता आपण थोडं तेल घालूया. आता आपण मसाले टाकून घेऊया. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे मी, 1 चमचा धना पावडर घातलेला आहे, हळद घातलेली आहे मी, गरम मसाला घातलेला आहे, मीठ घालूया, आलं लसूण पेस्ट घालूया, मिक्स करूया सर्व. यातच दही घालूया, मिक्स करूया दही आणि मसाले चांगले. यातच कसुरी मेथी पण घालूया आपण, मिक्स करूया. मिक्स करू आणि पनीर घालूया आता त्यामध्ये. आता पनीर चांगलं मॅरिनेट करूया आपण या मसाल्यांमध्ये. हलक्या हातानेच करायचं. तो सुद्धा पिळूया आपण थोडा. मिक्स करूया. कोथिंबीर घालूया. पॅन ठेवलेला आहे गरम करायला. आता ह्याच्यात आपण अमूल बटर घालूया. आलं लसूण आपण क्रश करून घेतला होता 1 चमचा, आणि हिरवी मिरची घालूया. परतून घेऊया. त्यामध्ये आपण ह्या भाज्या थोड्या परतून घेऊया. टोमॅटो घालूया, शिमला मिरची घालूया. परतून घेऊ आपण. हे आपल्याला खूप पण शिजवायच्या नाहीये, साधारण करून घ्यायच्यात. मीठ टाकूया, मॅगी मसाला घालूया, थोडी कोथिंबीर, छान परतून घेऊया आपण. पनीरचं बॅटर घालूया आपण त्यामध्ये, मिक्स करूया छान. थोडा चाट मसाला आपण टाकूया वरतून. आता तुम्ही बघू शकता रोलचं स्टफिंग आता तयार झालेलं आहे. आता आपण पराठा लाटून घेऊया. पोळी आपण गव्हाच्या पिठाचीच पोळी केलेली आहे. तुम्हाला मैद्याची करायची तर तुम्ही करू शकता. नेहमीसारखी पोळी आपण लाटलेली आहे. आता ह्याच्यावर तेल लावून घेऊया. तुम्हाला तूप किंवा बटर लावायचं तर तुम्ही लावू शकता. मी तेलच लावते. असं सर्व लावून घेऊया. असे लेयर करायचे, जसं आपण लहानपणी फॅन करायचो तसं. असं एकावर एक एकावर एक घेत जायचं. तुम्ही बघू शकता असं असे लेयर पडतात आणि सुंदर लेयरची चपाती होते. पराठा पण असा करू शकतो आपण. असं केलं की असं गोल फिरवायचं. हे लेयर वरतीच आल्या पाहिजे. असं करायचं आणि लाटून घ्यायचं. असे मस्त लेयर दिसतात. तुम्ही बघू शकता, असे लाटताना सुद्धा दिसतात. असे आपण छान लाटून घेऊया पोळी. पराठा बघा कसा मस्त लेयरचा झालेला आहे. तुम्ही बघू शकता भरपूर लेयर सुटलेले आहेत. दोन्ही साईडने मी दाखवते तुम्हाला, बघू शकता तुम्ही. असा सुंदर पराठा तयार होतो लेयरचा. हा सुद्धा आपण करून घेतलेला आहे. आता आपण स्टफिंग करू. टोमॅटो केचप आणि मेयोनीज, तंदूर मेयोनीज घातलेला आहे पोळीला. पूर्ण पोळीलाच लावून घ्यायचं चपातीला. स्टफिंग आपण भरूया आता. पनीरचं बरोबर मध्येच भरायचं.
वरतून परत थोडंसं तंदूर मेयोनीज घालूया, टोमॅटो केचप, आणि थोडा कांदा, आणि आता रोल करूया. टाईट रोल करायचा असा, तुम्ही बघू शकता. आणि आता रॅप करूया. या प्रकारे रॅप करायचं. बघू शकता तुम्ही रोल आपला. तर आज मी असा पनीर रोल करून दाखवला आहे, घरच्या घरी, अगदी हॉटेल स्टाईल, मस्त असा टेस्टी. तर तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि संगीता किचन वाईब्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असा रोल करून बघा, अगदी सुंदर, घरच्या घरी, लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा मस्त रोल. तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू. भेटू पुढच्या रेसिपीत.